तर समजून घेऊया. सो चला स्टुडंट्स या ठिकाणी बघा. सो टेन्सेस. ओके. स्टुडंट्स अगर जर तुम्हाला बेसिक या शब्दाचा अर्थ जर सांगायचा असेल ना, तर या शब्दाचा अर्थ काय होतो माहिती का? काळ आणि त्या काळालाच आपण काय म्हणतो माहिती का? वेळ. बरोबर? वेळ बस एवढाच त्याचा अर्थ आहे. टेन्स म्हणजे काय स्टुडंट्स तर त्याचा मराठी अर्थ काय होतो? वेळ. म्हणजे आपल्याला काय शिकायचे आहे? वेळ शिकायची आहे स्टुडंट्स. काय शिकायचे आहे? तर वेळ शिकायची आहे. याचा अर्थ काय होतो? राधा मॅम हँड्स डाऊन करा तुम्ही. हां. याचा अर्थ आपल्याला काय शिकायचं आहे स्टुडंट्स, की आपण वेळ शिकणार आहोत म्हणजे आपण कोणत्या वेळेबद्दल बोलत आहोत, हे जसं मराठीमध्ये आपल्याला लगेच समजतं, तसं आपल्याला इंग्लिशमध्ये पण समजलं पाहिजे. ते आता आपण हे इथं शिकतोय आणि इट इज कॉल्ड स्टुडंट स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. बरोबर? त्यालाच काय म्हणतो आपण? स्ट्रक्चर ऑफ द सेंटेन्स म्हणतो. सो स्टुडंट्स हे बघा, ह्या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं सिंपल काळ किंवा वेळ. बरोबर? आता बघा इथं इंट्रोडक्शनमध्ये आपण बघितलं, की त्याचे 3 मेन टाइप्स आहेत प्रेझेंट, पास्ट, फ्युचर. बरोबर? आणि त्यानंतर जे आहे आपण प्रत्येकाचे काय करतो तर एकाचे 4 टाइप्स पडतो. असे टोटल 12 टाइप्स होतात. त्यानंतर आपण बघितलं की टेन्सेसमुळे आपण प्रॉपर टेन्स वापरल्यामुळे काय होतं आपलं मिसअंडरस्टँडिंग काय होतं स्टुडंट्स तर कमी होतं. बरोबर? मिसअंडरस्टँडिंग आपलं होत नाही. म्हणजे जसं मराठीत आपण बोलतो ना प्रॉपर सेन्सद्वारे, तसं इंग्लिशमध्ये पण अगर प्रॉपर सेन्सद्वारे बोललो तर तिथं आपलं काय होणार आहे तर मिसअंडरस्टँडिंग कमी होणार आहे. समजा आता तुम्हाला असं म्हणायचं आहे की मी काल कॉलेजला जात होती. बरोबर? तर तुम्हाला इथं काय म्हणावं लागेल की आय वॉज गोइंग टू द कॉलेज येस्टरडे. बरोबर? पण तुम्ही जर इथं म्हटले की आय एम गोइंग टू द कॉलेज येस्टरडे. बघा तुम्ही ॲम वापरला पण येस्टरडे पण वापरला. आता येस्टरडे हा पास्ट आहे आणि ॲम हा प्रेझेंट आहे. तर समोरच्या व्यक्तीला इमिजिएटली कळेल की तुम्हाला इंग्लिश येत नाही. तर प्रत्येक ठिकाणी आपण एकच हेल्पिंग वर्ब अप्लाय करू शकत नाही. तर त्यासाठीच आपण काय शिकतो आहोत तर टेन्स शिकत आहोत म्हणजे वेळ शिकत आहोत. मग कोणत्या वेळेनुसार कोणतं हेल्पिंग वर्ब येतं तर तेच आपण या ठिकाणी बघत आहोत. मी तुम्हाला सांगितलं प्रेझेंटचे जेवढे पण हेल्पिंग वर्ब आहे त्यांचा अर्थ आपण घेऊया आहे. पास्टचे जेवढे पण हेल्पिंग वर्ब आहे त्यांचा अर्थ आपण घेऊया होता. आणि फ्युचरचा कोणताही हेल्पिंग वर्ब आपण घेतला तर त्याचा अर्थ होतो असेल. स्टुडंट्स तुम्ही लहानपणी शाळेत असताना आपल्याला शाळेतले टीचर आपल्याला शिकवायचे बघा होता, होती, होते, आहे, आहात. बरोबर? असेल पुन्हा ते ताती ते लालिले अशा गोष्टी भरपूर आपण बघितलेल्या आहेत. आपल्याला ते कन्फ्युजन या ठिकाणी करायचं नाही. ते कन्फ्युजन या ठिकाणी करायचं नाही आपल्याला. मी फक्त तुम्हाला 3 शब्द दिले आणि त्या तिघांचा अर्थ तुमच्या लगेच लक्षात येईल. प्रेझेंट असेल तर आहे म्हणायचं, फ्युचर असेल तर असेल म्हणायचं, पास्ट असेल तर होता म्हणायचं. सो या ठिकाणी आपण बघा फर्स्ट स्लाइडमध्ये बघितलं त्यांचा अर्थ होतो वेळ आणि याच्यामुळे आपलं मिसअंडरस्टँडिंग काय होतं तर कमी होतं. नेक्स्ट आहे बघा स्टुडंट्स, मी तुम्हाला सांगितलं. आता मयुरी मॅम बघा त्या दिवशी नव्हत्या. मॅम तुम्ही आता या ठिकाणी व्यवस्थित पुन्हा एकदा ऐका. आता बघा स्टुडंट्स कुठलाही आपल्याला सेंटेन्स जो असतो बरोबर आपल्याला सेंटेन्स बनवायचा आहे ना तर त्या सेंटेन्स मध्ये सर्वात अगोदर काय येणार आहे तर सब्जेक्ट येणार आहे. काय येणार आहे सब्जेक्ट येणार आहे. आता सब्जेक्ट काय असतो स्टुडंट बघा सब्जेक्ट असतो एकतर नाऊन किंवा एकतर असतो प्रोनाऊन. बरोबर? हे आपण बघितलं. त्याच्यानंतर प्रोनाऊन मध्ये आपण काय काय बघितलं डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्स बघितले ते बघा आपण दिस दॅट दिस दोज. बरोबर? हे सर्व काय आहे तर प्रोनाऊन्स आहे. तर सुरुवातीला एकतर सब्जेक्ट असेल सॉरी नाऊन असेल किंवा प्रोनाऊन असेल आणि त्यालाच काय म्हणतो आपण सब्जेक्ट म्हणतो. जो सुरुवातीला असतो वाक्याच्या सुरुवातीला असतो तो सब्जेक्ट असतो. म्हणून आय, ही, यू, ही, शी, इट, दे. त्याच्यानंतर कुठल्याही व्यक्तीचं नाव समीर, समीर अँड आमिर आणि त्याच्यानंतर दिस दॅट दिस दोज. हे इनिशियल लेवलला तुम्ही काय करायचं आहे यांचा चांगला अभ्यास करायचा आहे. तर यांनाच आपण म्हणतो सब्जेक्ट. त्यानंतर कुठलाही ऍक्शन दर्शवणारा शब्द काय होतो येतो त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो स्टुडंट तर व्हर्ब म्हणतो. बरोबर? त्याला काय म्हणतो आपण व्हर्ब म्हणतो. बरोबर? तर बघा सब्जेक्ट त्यानंतर व्हर्ब. बरोबर? त्यानंतर लास्टला काय येतो स्टुडंट ऑब्जेक्ट. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे तिघांचा पण अर्थ. सब्जेक्ट म्हणजे तो व्यक्ती जो सेंटेन्स मध्ये वर्क करत आहे काहीतरी काम करत आहे. व्हर्ब म्हणजे क्रियादर्शक शब्द आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय का कोणतं काम आपण करत आहोत त्या सेंटेन्स मध्ये. बरोबर? जसं की आपण एक्झाम्पल बघितलं होतं की आय राईट अँड एसे. सो आय काय आहे त्याच्यामध्ये सब्जेक्ट आहे. राईट काय आहे व्हर्ब आहे. आणि एसे काय आहे तर आपला ऑब्जेक्ट आहे. म्हणजे आपण काय काम करत आहोत तर एसे लिहिण्याचं काम करत आहोत. बरोबर? तो मी तुम्हाला तिथं इनव्हर्स पार्ट पण करून दाखवलं होतं. आय एसे राईट असं होत नाही. म्हणजे स्ट्रक्चर शिकतोय ना आपण तर तुमच्या लक्षात येईल की माझ्यापेक्षा लगेच तुमच्याच लक्षात येईल की हो सर तुम्ही सांगितलंय की सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट हा पॅटर्न असतो. तर तुम्ही इमिजिएटली तसंच पॅटर्न काय करणार त्या ठिकाणी यूज करणार. सो अशा प्रकारे तुम्ही काय करणार तो पॅटर्न त्या ठिकाणी यूज करणार. त्यानंतर बघा स्टुडंट्स मेन व्हर्बचे आपण 4 पार्ट ऑलरेडी व्हर्बच्या पार्टमध्ये बघितलेले आहे. व्हर्ब 1, 2, 3, 4 जसे की राईट हा व्हर्ब 1 आहे. रोट हा व्हर्ब 2 आहे.
रिटर्न हा वर्ब थर्ड फॉर्म आहे आणि रायटिंग हा काय आहे तर वर्ब ING फॉर्म आहे. अशा पद्धतीने V1, V2, V3 आणि VING फॉर्म आपण या ठिकाणी काय करतो तयार करतो. स्टुडंट आपण एकाच सेंटेन्सला बघा स्टुडंट एकाच सेंटेन्सला आपण जे आहे 6 टाइप्स मध्ये काय करू शकतो बोलू शकतो बरोबर. 6 टाइप्स मध्ये म्हणजे कसं माहिती का एक 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 तर त्या सेंटेन्सला आपण पॉझिटिव्ह मध्ये बोलू शकतो, एक तर निगेटिव्ह मध्ये बोलू शकतो, एक तर प्रश्नार्थक फॉर्म मध्ये बोलू शकतो, एक तर प्रश्न पण निगेटिव्ह फॉर्म मध्ये बोलू शकतो आणि एक आपल्याला कुणाला तरी WH प्रश्न करायचा आहे. तर ते WH चे प्रश्न आपण कसे करू शकतो ते आपण काय करणार आहोत या ठिकाणी बघणार आहोत. बघा स्टुडंट या ठिकाणी फक्त तुम्हाला सेंटेन्स कसं बनवायचं तेच आता शिकवणार नाहीये मी. त्या काळानुसार त्या काळानुसार तुम्हाला WH म्हणजे WH चा उपयोग करून कशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी काय करणार आहोत शिकणार आहोत बरोबर. तर यासाठी आपण काय घेतलं होतं एक एक्झाम्पल घेतलं होतं आय एम प्लेइंग क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळत आहे बरोबर. पण मला म्हणायचं आहे का मी क्रिकेट खेळत नाहीये तर मी म्हणणार आय एम नॉट प्लेइंग क्रिकेट. त्याच्यानंतर मला म्हणायचं आहे मी क्रिकेट खेळत आहे का बरोबर मग त्याचं होईल एम आय प्लेइंग क्रिकेट. मी क्रिकेट खेळत नाहीये का एम आय नॉट प्लेइंग क्रिकेट. त्यानंतर मला म्हणायचं मी का क्रिकेट खेळत आहे बरोबर मी का क्रिकेट खेळत आहे सो व्हाय एम आय प्लेइंग क्रिकेट आणि मी का क्रिकेट खेळत नाहीये व्हाय एम आय प्लेइंग क्रिकेट. आता बघा स्टुडंट तुमचं काय होणार आहे माहिती का 3, 4, 5, 6 मध्ये काय होत आहे का हे कंपल्सरी येत आहे. मग आता आपल्याला कसं कळणार का मी 3, 4 पैकी बोलतोय का 5, 6 पैकी बोलतोय. त्याची ट्रिक मी तुम्हाला आता पुढे देणार आहे स्टुडंट. तर ती जेव्हा टेन्स सुरू होईल ना तेव्हा मी देणार आहे. तेव्हा तुम्ही लक्ष ठेवा. आता त्यानंतर आपण बघितलं होतं स्टुडंट्स बघा टेन्सेसचे 3 मेन टाइप्स पडतात प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स बरोबर. आता त्यानंतर बघा एका टेन्सचे काय होतात तर 4 सब टाइप्स असतात. त्या 4ला आपण काय म्हणतो पहिल्याला इनडेफिनाइट म्हणतो त्याला सिंपल पण म्हणतो. नंतर कंटिन्युअस असतो, नंतर परफेक्ट असतो, नंतर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असतो. ओके स्टुडंट. सो बेसिकली देअर आर 3 मेन टाइप्स ऑफ द टेन्सेस and each tense has 4 subtypes. Okay, so basically we call them indefinite, continuous, perfect आणि परफेक्ट कंटिन्युअस. आता बघा स्टुडंट या ठिकाणी आपल्याला एक रिव्हिजन म्हणून बघा हेल्पिंग वर्ब मी आपण शिकलेलो आहोत की प्रेझेंटचे हेल्पिंग वर्ब कोणते असतात ॲमेझार, हॅव बीन, हॅज बीन, डू डज बरोबर. त्यानंतर बघा पास्टचे कोणते असतात वॉज वर, हॅड बीन आणि डीड बरोबर. आणि फ्युचरचे कोणते असतात विल बी, विल हॅव बीन. ओके सो हे तुम्हाला पुढे काय होणार आहे स्टुडंट लक्षात येणार आहे. So now be ready students. Let us start with the first tense, present tense, and in present tense we will see its first subtype and first subtype is present indefinite किंवा simple present tense. Okay, simple present tense. आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत स्टुडंट बघणार आहोत. आता पूर्ण फोकस स्क्रीनवरती आणि माझ्या शब्दांकडे. आता बघा स्टुडंट या ठिकाणी मी काय सांगतोय त्याला नीट ऐका. जेव्हा जेव्हा आपण जेव्हा आपण तुम्हाला जर काही पॉइंट नोट डाऊन करायचे असतील तर तुम्ही करू शकता. जेव्हा जेव्हा आपण आपल्या डेली रुटीन बद्दल बोलतो बरोबर आपल्या डेली रुटीन बद्दल बोलतो किंवा आपल्या स्वतःच्या टाइम टेबल बद्दल बोलतो ते सर्वच्या सर्व सेंटेन्सेस किंवा वाक्य कसले असतात स्टुडंट तर इनडेफिनाइट प्रेझेंटचे असतात. कसले असतात इनडेफिनाइट प्रेझेंटचे असतात. बघा स्टुडंट इनडेफिनाइट प्रेझेंट मध्ये आपण जे आपलं काम दुसऱ्यांना सांगतो बरोबर आपण जे आपलं काम सांगत असतो त्या सर्व गोष्टी कशात येतात सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये येतात. आता काय काम सांगत असतो स्टुडंट तर या ठिकाणी एक डेफिनेशन बघा. द इनडेफिनाइट प्रेझेंट टेन्स इज यूज टू एक्सप्रेस ॲक्शन्स दॅट हॅपन रेग्युलरली फॅक्ट ऑर जनरल ट्रूथ. आता बघा स्टुडंट पहिल्या शब्दाला नीट समजू दॅट हॅपन्ड रेग्युलरली बरोबर दॅट हॅपन्ड रेग्युलरली ज्या गोष्टी आपण रेग्युलरली करतो आपलं डेली रुटीन आहे त्यांना आपण ठेवतो सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. त्यांना कुठे ठेवतो स्टुडंट्स आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. आता नीट समजून घेऊया. हे बघा स्टुडंट दॅट हॅपन रेग्युलरली मध्ये काय काय रेग्युलरली ठरतं मी मराठीत बोलतो आणि बघा तुम्हाला इंग्लिश मध्ये पण त्याचं ट्रान्सलेशन करून सांगतो. आता मराठीतला सेन्स बघा त्याचा कसा आहे बघा. मी दररोज सकाळी लवकर उठतो बरोबर मी दररोज सकाळी लवकर उठतो. मी माझं स्वतःचं सर्व काम आवरतो. मी नाश्ता करतो. मी शाळेत जातो. मी लेक्चर घेतो. मी ग्राउंडवर जातो. मी मुलांसोबत खेळतो. मी घरी येतो. मी फ्रेश होतो. मी लेक्चर अटेंड करतो. मी वॉकला जातो. मी जेवण करतो. मी सर्वांशी बोलतो. मी फोनवर बोलतो. मी ऑनलाईन लेक्चर घेतो.
15 सेंटेन्सेस मी तुम्हाला सांगितले स्टुडंट्स आता मराठीतले. पूर्ण सेंटेन्स ऐकून तुम्हाला एक सेन्स आला असेल या ठिकाणी, एक सेन्स या ठिकाणी आला असेल की मी जेवढे पण सेंटेन्सेस बोललो ते सर्वच्या सर्व सेंटेन्सेस माझं काय आहे स्टुडंट, डेली रुटीन आहे, माझं टाइम टेबल आहे. आणि त्या टाइम टेबल सांगण्याच्या किंवा डेली मी काय काय करतो त्या सांगण्याच्या परिस्थितीला किंवा या सांगण्याच्या सिच्युएशनलाच आपण काय म्हणतो स्टुडंट, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणतो. बघा पुन्हा एकदा स्टुडंट, आता आपण जेवढं पण काम करतो बरोबर, जे पण दिवसभरात काम करतो ते काम जेव्हा आपण कोणाला तरी सांगतो बरोबर, ते काम जेव्हा आपण कोणाला तरी सांगतो ते सर्वच्या सर्व कशामध्ये येतं, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. हे बघा स्टुडंट, मी लेक्चर घेतो बरोबर, मी लेक्चर घेतो, का घेतो स्टुडंट, बिकॉज ते माझं डेली रुटीन आहे. मी दररोज व्हॉट्सअपला ब्रॉडकास्टला मेसेज टाकतो, का कारण स्टुडंट ते आपलं आता डेलीचं काम झालेलं आहे. आम्ही सरांना विचारतो बरोबर, आमचं कन्फ्युजन झालं तर आम्ही सरांना विचारतो, कारण आमचं डेली रुटीन आहे, आम्हाला ते विचारावं लागतं प्रॉब्लेम आल्यावर बरोबर. त्यानंतर आम्ही दररोज स्कूलला जातो, आम्ही कॉलेजला जातो, आम्ही जेवण करतो. बघा स्टुडंट, आता मी फक्त एकच काम करत आहे आणि ते कोणतं करत आहे तर लेक्चर घेण्याचं काम करत आहे. पण मी तुम्हाला माझे 15 कामं सांगितले. कोणते कामं सांगितले? 15. का सांगितले स्टुडंट्स? मेन वर्ड इज डेली रुटीन. मी माझं तुम्हाला डेली रुटीन सांगितलं आणि त्या डेली रुटीन सांगण्याच्या परिस्थितीलाच आपण काय म्हणतो स्टुडंट्स, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणतो. आता या ठिकाणी बघा स्टुडंट्स, की ऍक्शन्स दॅट हॅपन रेग्युलरली, अशा गोष्टी ज्या हॅपन म्हणजे घडतात, आपल्याद्वारे घडतात, त्या सर्व घडणाऱ्या गोष्टींना काय म्हणायचं आहे स्टुडंट, तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्याला ठेवायचं आहे. आता या ठिकाणी बघा स्टुडंट, पहिलं तर क्लिअर झालं की ज्या गोष्टी आपण करतो, एखादी क्रिया घडते, ज्या बी गोष्टी आपण करतो दिवसभरात, जे जे काम करतो त्या सर्व काम करण्याच्या सिच्युएशन कशामध्ये येतात तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये येतात. आता अजून सिंपल करून सांगतो. आता बघा, मला समजा आता या वेळेला बरोबर, आता या ठिकाणी समजा कोणीतरी आला, आमची गेस्ट वगैरे आली किंवा कोणीतरी आलं किंवा माझा स्टुडंट आला आणि त्याने विचारलं, सर तुम्ही काय काय काम करता दिवसभर बरोबर, काय काय विचारलं तिने, काय काय काम करतात, तर मी काय सांगणार आहे, तेच सांगणार आहे की काही वेळापूर्वी मी काय केलं तुम्हाला सर्वांना सांगितलं. मी त्याला सांगेल की मी दररोज सकाळी लवकर उठतो बरोबर, मी माझं स्वतःचं काम आवडतो, मी कॉलेजला मी शाळेत जातो, मी लेक्चर घेतो, मी मुलांना शिकवतो. आता जेव्हा जेव्हा मी असं सेंटेन्स बोलतो आहे स्टुडंट, एखादी गोष्ट मी करतो म्हणजे शिकवतो, बोलतो, खातो, पितो, ह्या सगळ्या गोष्टी, ह्यामध्ये जेव्हा मी असं सेन्स घेऊन बोलतो ज्यामध्ये आपल्याला आपल्या डेली रुटीनचा, आपल्या सवयांचं काय होत आहे त्याच्यामध्ये, आपल्या डेली रुटीनचं काय होत आहे त्याच्यामध्ये एक सेन्स येतो आहे. तर अशा डेली रुटीनचा जेव्हा सेन्स येतो ना स्टुडंट, तर हे सेंटेन्सेस असतात आपले सिंपल प्रेझेंट टेन्सचे. कसे असतात स्टुडंट? सिंपल प्रेझेंट टेन्सचे. सो या ठिकाणी स्टुडंट्स बघा, दॅट हॅपन रेग्युलरली, ही एक पहिली कन्सेप्ट मी काय केली तुम्हाला क्लिअर केली, का ज्या गोष्टी दररोज घडतात, ज्या गोष्टी आपल्या डेली रुटीन असतात. तर मला सांगा, दॅट हॅपन रेग्युलरली, ज्या मी आता गोष्टी सांगितल्या तुम्हाला, ज्या क्रिया सांगितल्या त्या तुम्हाला परफेक्टली कळाल्या असतील तर तुमचा हँड रेस करून मला कळवा. हो सर, डेली रुटीन आम्हाला समजलं का सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण डेली रुटीन सांगतो. ओके, फास्ट मध्ये हँड रेस करा स्टुडंट. हॅलो मयुरी मॅम, तुमचा, हा ठीक आहे, आता वरती झालाय. ओके ओके, व्हेरी गुड स्टुडंट, व्हेरी गुड. आता बघा, एक गोष्ट आपण बघितली, डेली रुटीन आहे ना आपलं, डेली रुटीन जेव्हा आपण सांगू तर ते सगळे सेंटेन्सेस कसले असणार आहे स्टुडंट, तर इनडेफिनाइट प्रेझेंट टेन्सचे असणार आहे. मग आता सर्वांना क्वेश्चन पडेल, सर डू वी नीड टू रिसाइट दिस डेफिनेशन? सो आन्सर इज नो, तुम्हाला ही डेफिनेशन रिसाइट करायची नाही आणि पाठ पण करायची नाही. फक्त 2 शब्द या ठिकाणी ध्यानात ठेवायचे आहे, डेली रुटीन. ओके, कोणते शब्द स्टुडंट? 2 शब्द बघा, डेली रुटीन. सिंपल प्रेझेंट टेन्स मी विचारलं, डेली रुटीन, आणि पूर्ण टेन्स मी तुम्हाला लेक्चर थ्रू दिलेला आहे. डेली रुटीन म्हटलं तर तुमच्या लगेच लक्षात आला पाहिजे सिंपल प्रेझेंट टेन्स. आता स्टुडंट या ठिकाणी बघा, एक एक आपण बघितलं हॅपन रेग्युलरली आहे ना, सिच्युएशन किंवा ऍक्शन हॅपन रेग्युलरली. दुसरं काय दिलंय बघा स्टुडंट तिथं, फॅक्ट्स ऑर जनरल ट्रूथ है ना, फॅक्ट्स ऑर जनरल ट्रूथ. याचा अर्थ काय झाला माहिती का स्टुडंट, ज्या जनरल, ज्या गोष्टी जनरल ट्रूथ्स आहेत ना, जेवढ्या पण गोष्टी जनरल ट्रूथ्स आहेत ना, त्या सर्वच्या सर्व गोष्टी काय होतात, त्या सर्वच्या सर्व गोष्टी कशामध्ये येतात स्टुडंट, तर जे आहे आपल्या सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये येतात. ओके, हँड रेज आहे काही स्टुडंटचे, प्लीज हँड्स डाऊन. हा,
आता बघा स्टुडंट, फॅक्ट्स ऑर जनरल ट्रुथ मध्ये मी सांगतो एक एक्झाम्पल देतो, लगेच तुमच्या लक्षात येईल बघा, एकदम लगेच लक्षात येईल. हे बघा, फॅक्ट्स ऑर जनरल ट्रुथ. बघा स्टुडंट, एक सेंटेन्स तुम्ही बघितला असेल ना, एक सेंटेन्स बघितलं का तुम्ही? बघा, सन रायझेस, बघा, सन रायझेस इन द ईस्ट. बरोबर, बघा, सन रायझेस इन द ईस्ट. आता बघा स्टुडंट, हा काय आहे? एक जनरल ट्रूथ आहे. काय आहे? एक जनरल ट्रूथ आहे, किंवा सामान्यपणे आपण काय करतो, असं सेंटेन्स बोलतो, पण ते काय आहे? तर एक ट्रूथ आहे. काय आहे? एक ट्रूथ. ट्रूथ म्हणजे काय? एक अशी घटना आहे का ज्याच्यामध्ये आपण काय करू शकत नाही, चेंज करू शकत नाही. त्या अशा सर्व गोष्टी ज्या असतात, त्या सर्वच्या सर्व गोष्टी आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये का घेतो? कारण त्यातल्या सब्जेक्टचं ते डेली रुटीन असतं. बघा स्टुडंट, त्यातल्या सब्जेक्टचं ते काय असतं? डेली रुटीन असतं. बरोबर. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही बघणार, सन रायझेस इन द ईस्टचा अर्थ काय होतो? की सूर्य पूर्व दिशेला उगवतो. बरोबर. सूर्य पूर्व दिशेला उगवतो. आता या ठिकाणी बघा, आपला प्रॉब्लेम काय आहे स्टुडंट? सेंटेन्सचं स्ट्रक्चर बनवायचं. आता या ठिकाणी तुम्ही सर्वजण बघणार, तर मी या ठिकाणी राईज या शब्दावरती यस अप्लाय केलेला आहे स्टुडंट. काय अप्लाय केलेला आहे? यस अप्लाय केलेला आहे. आता हा प्रॉब्लेम किंवा हा काय रूल आहे, त्याला आपल्याला काय करून घ्यायचं आहे? तर व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. आता ते व्यवस्थित समजण्यासाठी आपल्याला पुढल्या स्लाइड वरती त्याचं अजून काय होणार आहे तर समजणार आहे. मी ते तुम्हाला नीट समजून सांगणार आहे. सो मला तुमची एक गोष्ट लक्षात आली असेल. आता बघा, जेवढे पण जनरल ट्रूथ्स असतात ना, बरोबर, ते सर्वचे सर्व काय असतात? सिंपल प्रेझेंट टेन्सचे सेंटेन्सेस असतात. बरोबर, ते काय असतात? सिंपल प्रेझेंट टेन्सचे सेंटेन्सेस असतात. आणि त्यासाठी आपण काय करतो? अशा पद्धतीने त्याला सांगतो. तर बघा स्टुडंट्स, हॅपन रेग्युलरली, ऍक्शन्स हॅपन रेग्युलरली. ज्या ऍक्शन्स रेग्युलरली हॅपन म्हणजे घडतात, त्या सर्वच्या सर्व गोष्टी कशामध्ये घेतो आपण? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये घेतो. आणि जे जनरल ट्रूथ आहे ना, ह्या आपल्या पृथ्वी तलावरले जेवढे पण जनरल ट्रूथ्स आहे, किंवा आपल्या घरातले काही जनरल ट्रूथ्स असतात आहे ना, म्हणजे काय? हा माझा छोटा भाऊ आहे, ही माझी मोठी बहीण आहे. बरोबर. तर हे सुद्धा काय आहे स्टुडंट्स? हे आपले जनरल ट्रूथ्स आहेत. बरोबर ना. याला आपण बदलू शकतो का? मोठ्या बहिणीला छोटी बहीण म्हणू शकतो का? छोट्या बहिणीला मोठा भाऊ मोठी बहीण म्हणू शकतो का? किंवा बहीण असेल तर भाऊ म्हणू शकतो का? भाऊ असेल तर बहीण म्हणू शकतो का? नाही. सो या ठिकाणी यांनाच आपण काय म्हणतो स्टुडंट? जनरल ट्रूथ. आणि असे वाक्य पण आपण ज्या सिच्युएशन मध्ये जसे सांगतो ना मराठीमध्ये, तसंच इंग्लिशमध्ये पण सांगतो आपण. तसंच त्या इंग्लिशमध्ये सांगण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणतो. बरोबर. काय म्हणतो स्टुडंट? सिंपल प्रेझेंट टेन्स. तर या ठिकाणी बघा, डेफिनेशन आपण क्लिअर केलेली आहे की सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? तर आपलं डेली रुटीन आणि जनरल ट्रूथ. तुम्हाला फक्त एकच वर्ड ध्यानात ठेवायचा आहे, सॉरी 2 वर्ड. कोणतं? तर ते डेली रुटीन, आपलं डेली रुटीन. आणि मी तुम्हाला काही वाक्य या ठिकाणी मराठीमध्ये बोलून दाखवले आहे. आता या ठिकाणी बघा, जे आपण वरती समजून घेतलं तेच आहे या ठिकाणी बघा, हॅबिच्युअल ऍक्शन म्हणजे आपल्या ज्या ऍक्शन्स असतात, हॅबिट्स असतात ते. आणि दुसरं आहे बघा ट्रूथ, है ना, जनरल ट्रूथ. ते आपण काय केलेलं या ठिकाणी समजून घेतलेलं. आता बघा, पुढल्या स्लाइड वरती आपण काय करणार आहोत स्टुडंट्स? आता एक्झाम्पल्स आपण डायरेक्टली बघणार आहोत. सिंपल प्रेझेंट टेन्सचे एक्झाम्पल्स या ठिकाणी काय करणार आहोत स्टुडंट्स? आपण तर बघणार आहोत. आता बघा, पूर्ण फोकस करा पुन्हा एकदा स्क्रीनवरती. आता बघा स्टुडंट, मला काय करायचं आहे? या ठिकाणी एक एक्झाम्पल आहे स्टुडंट. बघा, एक एक्झाम्पल आहे. या एक्झाम्पल कडे लक्ष द्या. बघा, या ठिकाणी मी अंडरलाईन केली समीर. बरोबर. आता समीर तुम्हाला माहित आहे, समीर काय आहे? ही एक नाऊन आहे. बरोबर. समीर नाऊन आहे. कोणतं नाऊन आहे? प्रॉपर नाऊन आहे. बरोबर. प्रॉपर नाऊन आहे. बरोबर. आता बघा, त्याच्यानंतर या ठिकाणी गोज अप्लाय झाला. बरोबर. समीर गोज. त्यानंतर बघा, समीर गोज म्हणजे काय? समीर जातो. बघा, हे बघा, समीर, समीर. बरोबर. गोज म्हणजे काय? समीर. गोज म्हणजे समीर जातो. हा, समीर जातो. समीर जातो. कुठे जातो? फॉर अ वॉक. बघा, कुठे जातो? समीर गोज फॉर अ वॉक. समीर वॉकला जातो, हा त्याचा काय झाला? मराठी अर्थ झाला. समीर वॉकला जातो, हा त्याचा काय झाला? मराठी अर्थ झाला. जसे असित सर लेक्चर घेतात, बरोबर, आम्ही सर्व लेक्चर अटेंड करतो. बरोबर. हे बघा, शेवटी स्टुडंट सगळे ताती ते येत आहे. तुम्हाला हे ताती ते वगैरे हे ध्यानात नाही ठेवायचं आहे. फक्त सेन्स घ्यायचा आहे की असे सेंटेन्स जे आपण बोलतो ना, ते कसले असतात? तर सिंपल प्रेझेंट टेन्सचे असतात. आणि त्यांना बोलण्याचं एक स्ट्रक्चर असतं. बरोबर. त्यांना बोलण्याचं एक स्ट्रक्चर असतं. तर आता बघा, या ठिकाणी हे जे सेंटेन्स आहे, गोज फॉर वर्क, याचा अर्थ काय झाला? आता बघा स्टुडंट्स, आपण लाखो सेंटेन्स बनवू शकतो, पण समजण्यासाठी आपल्याला एक सेंटेन्सला काय करायचं असतं? प्रॉपरली समजून घ्यायचं असतं. आता या ठिकाणी तुम्हाला समजण्यासाठी मी 2 सेंटेन्स घेतले आहे. बघा, 1 नंबरचं हे आहे आणि 1 नंबरचं 2 नंबरचं हे आहे.
तर तुम्हाला पहिलं अगोदर हे समजून घ्यायचं आहे. तर त्यासाठी बघा एक एक्झाम्पल कोणतं आहे, की समीर गोज फॉर अ वॉक. म्हणजे काय, समीर वॉकला जातो. आता बघा सेंटेन्सचं स्ट्रक्चर कसं झालं स्टुडंट्स बघा. सर्वात प्रथम समीर आला म्हणजे सब्जेक्ट आला. गो काय आहे, चालणे, जाणे, व्हर्ब आहे. तर बघा व्हर्ब आला आणि त्यानंतर बघा शेवटी काय आला, ऑब्जेक्ट आला. तर कुठे जातो, तर वॉकला जातो. तर बघा आपलं जे सेंटेन्सचं स्ट्रक्चर आहे त्यानुसार सर्वात प्रथम सब्जेक्ट आला, त्यानंतर व्हर्ब आला आणि त्यानंतर ऑब्जेक्ट आला. बरोबर. तर ही कन्सेप्ट आता तुमची क्लिअर झालेलीच असावी. जो जो मी तुम्हाला आधी इंट्रोडक्शन पार्टमध्ये शिकवलं होतं. सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट ते या ठिकाणी काय झालेलं आहे, तर झालेलं आहे. सो ओव्हरऑल या ठिकाणी तुमचा फॉर्म्युला रट्टा न मारता काय होऊन गेला, पाठ होऊन गेला. येस सर, पहिल्या टेन्सचा फॉर्म्युला काय झाला, सब्जेक्ट प्लस व्हर्ब फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. कारण फर्स्ट फॉर्म का म्हटलो मी, कारण या ठिकाणी काय दिलेलं आहे, तर गो आणि त्यावरती यस यस लावलेला आहे. आता आपल्याला सेंटेन्स काय झालं पूर्ण लक्षात आलं, की समीर वॉकला जातो किंवा समीरच्या जागी म्हणा मी वॉकला जातो किंवा जाते. तर या ठिकाणी काय होणार आहे, आय गो फॉर अ वॉक. आता बघा स्टुडंट, जेव्हा मी म्हटलो मी वॉकला जातो तेव्हा मी म्हटलो आय गो फॉर अ वॉक. पण जेव्हा मी म्हटलो समीर वॉकला जातो तेव्हा काय झालं, समीर गोज फॉर अ वॉक झालं. मग आय लावल्यानंतर यस यस का नाही लागला आणि समीर लावल्यानंतर यस यस का अप्लाय झाला, ते आपण या ठिकाणी काय करूया, नीट समजून घेऊया. आता बघा ह्या गोष्टीला हे खूप इम्पॉर्टंट आहे स्टुडंट, हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण इंग्लिश बोलताना हेच स्ट्रक्चर आपल्याला काय करायचं आहे, तर वापरायचं आहे. आता आता बघा या ठिकाणी जो फॉर्म्युला लिहिला आहे ना, याकडे लक्ष द्या बघा स्टुडंट. बघा हा इथं फॉर्म्युला लिहिलेला आहे. सब्जेक्ट प्लस व्हर्ब वन, याला थोडं वेळ हे करा आणि प्लस ऑब्जेक्ट लिहिलंय बघा. म्हणजे फॉर्म्युला तुमचा शॉर्टली लर्न झालेला आहे. सब्जेक्ट प्लस व्हर्ब वन प्लस ऑब्जेक्ट. पण या ठिकाणी मी काय दिलं बघा स्टुडंट, हा यस किंवा ईएस लावायचा आहे. केव्हा लावायचा आहे, केव्हा लावायचा आहे बघा. आता नीट ऐका स्टुडंट. यस यस केव्हा लावायचा आहे, जेव्हा जेव्हा सब्जेक्ट काय असेल, थर्ड पर्सन सिंग्युलर असेल. कोणता असेल स्टुडंट, थर्ड पर्सन सिंग्युलर. आता थर्ड पर्सन सिंग्युलर कोणतं होतं, प्रोनाऊनचा चार्ट. आलं का लक्षात स्टुडंट. आता मी का म्हटलं होतं प्रोनाऊनच्या चार्टला नीट पाठ ठेवायचा आहे आणि घाबरायचं काही काम नाही. आपल्या सर्वांचा तो चार्ट पाठ आहे, जो छोटा पार्ट होता. बरोबर. या ठिकाणी आपण त्याला पटकन लिहून घेऊया. बरोबर. तर त्यामध्ये काय होतं, सर्वात तिला आय होता, नंतर वी होता, नंतर यू होता, नंतर इथं पण यू होता, नंतर काय होतं स्टुडंट, ही, नंतर शी, नंतर या ठिकाणी इट होता. बरोबर. आणि इकडे काय होता स्टुडंट, दे होता. बरोबर. तुम्हाला बघा रिमाइंड करून दिलं फक्त मी. ही, शी, इट, दे आणि हा काय आहे, थर्ड पर्सन आहे. तर इथंच त्यांनी काय सांगितलं, की थर्ड पर्सन सिंग्युलर. म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे काय आलं स्टुडंट, थर्ड पर्सन सिंग्युलर मध्ये आलं तुमचं ही, शी आणि इट. बरोबर. बघा ही, शी, इट. ही, शी, इट आणि कुठलंही सिंग्युलर नाउन. बरोबर. कुठलंही सिंग्युलर नाउन, समीर. ओके. बघा स्टुडंट्स, हे चार जर असतील, आता बघा बघा खूप इम्पॉर्टंट सेंटेन्स बोलतो आहे मी, नीट ऐका. या चारने जर सेंटेन्सची सुरुवात होत असेल आणि ते वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये तुम्हाला बोलायचं असेल, तर त्याच्या पुढे येणाऱ्या व्हर्ब वरती तुम्हाला यस यस अप्लाय करायचा आहे. बघा एकदम इम्पॉर्टंट सेंटेन्स आता मी तुम्हाला बोललो. आता बघा पुन्हा सिंपल करून समजवतो, सिंपल करून समजवतो. बघा जास्त तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमच्या अगोदर मीच तुम्हाला क्लिअर करून देतो. हे बघा, आता बघा मी काय सांगितलं, ही, शी, इट आणि समीर यांच्यापैकी एकाने जर शब्दाची वाक्याची सुरुवात झाली, तर त्याच्या पुढे येणारा कुठलाही व्हर्ब असेल त्याच्यावरती यस किंवा ईएस फॉर्म काय करायचा आहे, आपल्याला अप्लाय करायचा आहे. यस और ईएस फॉर्म काय करायचा आहे, त्यावरती अप्लाय करायचा आहे. सो या ठिकाणी तुम्ही बघणार या चारींपैकी एक आलेला आहे. तो कोणता आहे, तर समीर आलेला आहे. बरोबर. काय आलेला आहे, समीर आलेला आहे. म्हणजे मी सांगितलं समीर आला तर मेन व्हर्ब वरती यस यस. का, कारण समीर काय आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. बरोबर. थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. आपल्याला इथं त्यांनी सांगितलं थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर त्यावरती काय लावणार आपण, यस यस लावणार. बरोबर. यस यस लावणार. लक्षात ठेवा स्टुडंट, पूर्ण 12 टेन्सेस मध्ये फक्त आणि फक्त सिंपल प्रेझेंट टेन्सच थोडा हेक्टिक आहे. बाकीचा कुठलाही टेन्स हेक्टिक नाही, समजण्यासाठी अवघड नाही. पण सिंपल प्रेझेंट टेन्स जर समजला नाही तर मग ते टेन्सेस समजायला थोडासा प्रॉब्लेम होतो. आणि सिंपल प्रेझेंट टेन्सलाच प्रॉपर का समजायचं आहे, कारण याच टेन्स मध्ये आपण जगत असतो, राहत असतो. बरोबर. बघा आता मी जे 2 सेंटेन्स बोललो ते पण सिंपल प्रेझेंट टेन्सचेच आहे. म्हणून हे सेंटेन्स कळणं खूप गरजेचं आहे. आता बघा पुन्हा एकदा तुम्हाला क्लिअर करतो. बघा काय सांगितलं, की जर हे, शी, इट, हे बघा थर्ड पर्सन सिंग्युलर, असं थर्ड पर्सन सिंग्युलर नका ध्यानात ठेवू तुम्ही फक्त काय ध्यानात ठेवा, ही, शी, इट आणि समीर. आता मी समीर वरून, समीर म्हणजे फक्त समीर नाव आलं तरच का स्टुडंट, समीर नाही, समीर आलं तर जगातलं कुठलंही नाव येऊन द्या.
बरोबर. जगातलं कुठंही नाव येऊ द्या, समीर येऊ द्या, आमिर येऊ द्या, माझं नाव येऊ द्या, तुमचं नाव येऊ द्या, अजून किती नाव असतील सगळ्यांचं नाव येऊ द्या. ते कोणाचाही नावाने जर सेंटेन्स सुरू झालं आणि ते जर सिम्पल प्रेझेंट टेन्स सेंटेन्स असेल तर मेन व्हर्बवरती काय लावणार आपण? यस यस काय करणार आपण? अप्लाय करणार. तर आता आपण यस यस ला समजून घेतलेलं आहे की हो सर यस यस कधी लावतो ते आता आमच्या काय झालं लक्षात आलं. आता बघा पुन्हा एकदा या ठिकाणी समीर होता. बरोबर. समीर काय आहे तर सिंग्युलर नाऊन आहे. बरोबर. काय आहे? सिंग्युलर नाऊन आहे. तर समीरला आपण समजून घेतल्यामुळं आपल्याला कळलं का जेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये कुठलाही नाऊन येतं किंवा ही शी इट येतं त्याच्यानंतर येणाऱ्या मेन व्हर्बवरती आपण यस किंवा यस अप्लाय करतो. आता तुम्ही म्हणणार सर हे यस किंवा यस असे दोन का घेतलेले आहे? तर असं का माहितीये का स्टुडंट? तर कधी कधी ना कधी कधी एक एसने बी काम होऊन जातं पण कधी कधी ईएस लावावा लागतो. उदाहरणासाठी बघा समजा मला जर या ठिकाणी असं म्हणायचं आहे की समीर प्ले बरोबर बरोबर. आता बघा या ठिकाणी मला म्हणायचं आहे समीर प्लेज. तर बघा इथं फक्त यस लावला तरी माझं काम झालं. बरोबर. समीर प्लेज मला फक्त यस लावून काय झालेलं आहे? माझं काम झालेलं आहे. पण मला काय म्हणायचं आहे? समीर गोज. बरोबर. बघा समीर गोज तर त्याआधी मी गोची स्पेलिंग लिहून घेईल आणि त्यानंतर मला स्पेलिंग पूर्ण करायला काय लिहावं लागेल स्टुडंट? ईएस लिहावं लागेल. तर बघा कधी ईएस ने काम होईल कधी यस ने काम होईल. शॉर्टली तुम्ही यस ध्यानात ठेवला तरी चालेल. बरोबर. यस ध्यानात ठेवला तरी चालेल आणि तो यस कधी अप्लाय करणार? कधी अप्लाय करणार? जेव्हा सब्जेक्ट कोणत्या फॉर्म मध्ये असेल? ही शी इट आणि कुठलंही सिंग्युलर नाऊन समीर आमिर आणि जगातलं कुठलंही नाऊन यांच्यापैकी जर एकाने सुरुवात झालेली असेल तर आपण काय वापरणार? समीर गोज वापरणार. आता बघा या ठिकाणी मी तुम्हाला करून पण दाखवतो. आता बघा समजा इथं जर आय असता तर काय झालं असतं स्टुडंट? आय गो झाला असता. बरोबर. वी असता तर काय झाला असता? वी गो झाला असता. यूचं पण काय झालं असतं स्टुडंट? यू गो झालं असतं. पण जर ही आला तर काय होईल स्टुडंट? ही गोज होईल. बरोबर. शी गोज होईल. बरोबर. शी गोज. त्यानंतर इट च पण काय होईल? इट गोज होईल आणि देचं काय होईल स्टुडंट? दे गो होईल. बरोबर. त्याच्यानंतर बघा समीर समीर काय होईल? गोज होईल. पण जर समीर अँड आमिर आलं स्टुडंट बघा वे बघा स्टुडंट समीर अँड आमिर आलं तर काय होईल? फक्त गो होईल. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने हे सगळं काय होणार आहे आपल्याला समजायचं आहे. तर ओव्हरऑल स्टुडंट ओव्हरऑल बघा यस यस कधी अप्लाय करायचा? ही शी इट आणि सिंग्युलर नाऊन असेल तरच आपल्याला काय करायचं आहे तर अप्लाय करायचं आहे. अदरवाईज अप्लाय होणार नाही. ओके. सो स्टुडंट्स बघा तर आपला फॉर्म्युला लर्न झाला सब्जेक्ट प्लस व्हर्ब वन प्लस ऑब्जेक्ट. कसा? तर बघा सुरुवातीला आपण एक सब्जेक्ट घेतला समीर. बरोबर. तर समीर समीर गोज फॉर वॉक. तर समीर जातो तर कुठे जातो? तर वॉकला जातो. बरोबर. समीर वॉकला जातो. तर या फॉर्म्युल्यामध्ये बघा समीर काय आहे? सब्जेक्ट आहे. गोज काय आहे? व्हर्बचं फर्स्ट फॉर्म आहे आणि त्यावरती यस यस अप्लाय झाला कारण समीर होतं स्टार्टिंगला आणि शेवटी काय आहे तर ऑब्जेक्ट आहे. तर बघा स्टुडंट रट्टा न मारता आपला एक फॉर्म्युला लर्न पण झाला. सब्जेक्ट प्लस व्हर्ब वन यस और यस प्लस ऑब्जेक्ट एवढंच म्हणायचं आहे तुम्ही. बघा सब्जेक्ट व्ही वन ऑब्जेक्ट एवढं म्हटले तरी चालेल. बघा कसं लर्न करा? सब्जेक्ट प्लस व्ही वन व्हर्ब वन व्ही वन म्हटले तरी चालेल. बघा सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट. बरोबर. तर आपलं स्ट्रक्चर झालं सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट आणि येस येस तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे त्याला काय करणार? वापरणार. येस येस कधी वापरायचा? येस येस वापरायचा स्टुडंट जेव्हा तुम्हाला ही शी इट आणि समीर किंवा कुठलंही सिंग्युलर नाऊनने सुरुवात झालेली असेल तर तुम्ही काय वापरणार त्याच्यावरती? येस येस अप्लाय करणार. तर बघा स्टुडंट्स या ठिकाणी सेंटेन्स झालं समीर गोज फॉर अ वॉक. तर आपला फॉर्म्युला तयार झाला सब्जेक्ट प्लस व्हर्ब वन प्लस ऑब्जेक्ट आणि मध्ये यस यस जे दिलेलं आहे ते मी तुमच्या काय केलं? लक्षात आणून दिलेलं आहे. सो मला सांगा स्टुडंट समीर वॉकला जातो हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसं तयार झालं आणि येस येसचा काय रूल होता हे तुमच्या प्रॉपरली जर लक्षात आलं असेल तर हँड रेज करून मला कळवा पटकन. हँड रेज 10 सेकंद ठेवणार. पटकन हँड रेज करून मला कळवा स्टुडंट. सर्वांनी हँड रेज केलेले मॅम पटकन मला कळवा हँड रेज करून. ओके ओके. मला समजत नाही ना मॅम मग तुम्ही लेट हँड रेज केला. तुम्ही लेक्चर अटेंड करताय की काय करता माझ्या लक्षात नाही येत मग. ओके चलो ठीक आहे स्टुडंट हँड्स डाऊन करा आता. ओके 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 ओके. बघा स्टुडंट्स तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही असं नका समजू का मी युट्यूबला व्हिडिओ टाकणार
मी प्रत्येक व्हिडिओ युट्यूबला टाकणार नाहीये. तुम्हाला तिथं प्रत्येक मटेरियल नाही भेटणार. तुम्ही असं समजू नका. कदाचित आता हा व्हिडिओ मी टाकल बी का नाही टाकणार हे पूर्ण माझ्या मतावर आहे. आलं लक्षात? तुम्ही त्याच्यावरती डिपेंड राहू नका आणि त्यातून मी कधी डिलीट करू शकतो ते पण तुम्हाला माहित नाहीये. तर लक्ष ठेवा, तुम्ही असं समजू नका. जेव्हा मी लाईव्ह समजून सांगतोय तेव्हाच नीट समजून घ्या. ओके. सो मी तुमच्या डाऊट पडण्याच्या अगोदरच तुमच्या काही गोष्टी क्लिअर करतोय कारण मला माहिती आहे कसं समजवलं पाहिजे तुम्हाला. आता बघा स्टुडंट्स, मी एक गोष्ट तुमची आता क्लिअर केलेली आहे, की हे, शी, इट आणि समीर किंवा सिंग्युलर नाउन असेल आणि सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य असेल तर आपण येस येस लावतो, अदरवाईज लावणार नाही. तर आपण एक एक्झाम्पल बघितलं बघा, समीर वॉकला जातो. आता बघा स्टुडंट मला सुरुवातीला त्यांनी विचारलं होतं म्हणजे खूप त्यांची शिकण्याची जिद्द आहे. त्या स्टुडंट्सला बघा मी नाव नाही घेत, फक्त सांगतो तुम्हाला की तुम्हाला जे स्ट्रक्चर बनवायचं होतं ना सेंटेन्सचं, तर ते स्ट्रक्चर आता बघा कसं बनेल, अशा पद्धतीने बनेल. सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट. बरोबर. आता आपण असं म्हणू नाही शकत तिथं समीर वॉक गो. बरोबर. समीर वॉक्स टू गो असं बघा. असं जर म्हटलं तर आपल्याला लगेच स्वतःच्याच लक्षात येईल, अरे गो तर वर्ब आहे, तो तर ऑब्जेक्टच्या अगोदर आलेला आहे. बरोबर स्टुडंट. बघा तर तुमचा इथून पुढे काय होईल स्टुडंट, एक सेन्स बनत जाईल. काय बनत जाईल स्टुडंट, एक सेन्स बनत जाईल आणि तुमच्या ऑटोमॅटिकली या सगळ्या गोष्टी काय होतील, लक्षात येत जातील. तुम्ही घाबरू नका. तुम्ही एकदम एकाएकी इंग्लिश बोलणार नाहीये, फ्लुएन्सी येणार नाहीये. फ्लुएन्सीसाठी 2 गोष्टी इम्पॉर्टंट असतात. एक टेन्सेस, त्यामध्ये स्ट्रक्चर शिकतो, दुसरं व्होकॅब. जी व्होकॅब आपण दररोज 10 शब्द आपल्या प्रत्येक सेशनला घेतोय. तर त्यानुसार तुमचं काय होणार आहे, हे सर्व स्ट्रॉंग होणार आहे. आता बघा स्टुडंट्स, या सेंटेन्सला समजल्याच्या नंतर मी तुम्हाला आपण इंट्रोडक्शन पार्टमध्ये 6 टाइपचे सेंटेन्सेस बघितले होते. तर आपण पहिलं कोणतं बघितलं स्टुडंट्स, पॉझिटिव्ह सेंटेन्स बघितलं. बरोबर. पॉझिटिव्ह सेंटेन्स बघितलं की काय, समीर वॉकला जातो. बरोबर स्टुडंट्स. पहिलं सेंटेन्स काय बघितलं आपण, समीर वॉकला जातो. आता बघा स्टुडंट्स, मला काय म्हणायचं आहे की समीर वॉकला जात नाही. बरोबर. समीर वॉकला जात नाही. आता इथं मला काय करावं लागेल बघा स्टुडंट्स, इथं काय झालं बघा. तर इथं झालं बघा, समीर सुरुवातीला आपल्याला माहित आहे की सब्जेक्ट कधी पण सेंटेन्सच्या सुरुवातीला येणार. त्यानंतर बघा इथं काय झालं बघा, समीर डज नॉट गो फॉर अ वॉक. आता बघा स्टुडंट, या ठिकाणी काय यूज झाला, डज यूज झाला. डज डज आता डज काय यूज झाला स्टुडंट, तुम्हाला माहित आहे. इथं डू काय यूज नाही झाला, कारण मी तुम्हाला आत्ताच रूल सांगितलं बघा, ही, शी, इट आणि समीरचा रूल इथं अप्लाय झाला. बरोबर. मग आपण काय केलं, या ठिकाणी समीर डू नॉट गो फॉर वॉक. आता मला सांगा, इथं फॉर एक्झाम्पल आपण असं समजू की इथं डजची एंट्री कशी झाली. आपण असं म्हणू शकतो का, समीर नॉट गो फॉर अ वॉक. बरोबर. समीर नॉट गो फॉर अ वॉक, किंवा या ठिकाणी गो वरती यस यस लावून देऊ, समीर नॉट गोज फॉर वॉक. तर स्टुडंट हे सेंटेन्स काय होऊन जाईल, चुकून जाईल. का चुकून जाईल, कारण हे सेंटेन्सचं स्ट्रक्चर असं नाही आहे. तर आपण कसं बोलणार बघा, या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्सच्या सेंटेन्समध्ये जेव्हा आपल्याला सांगायचं आहे की तो एखादी क्रिया करत नाही. बरोबर. तो एखादी क्रिया करत नाही, तर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यानंतर त्या सब्जेक्टच्या नंतर एकतर डू वापरायचा आहे, नाहीतर डज वापरायचा आहे. बरोबर. आता डू डज कशावरती डिपेंड आहे, हे आपण हेल्पिंग व्हर्बच्या चार्टमध्ये पण प्रॉपरली शिकलो होतो, म्हणून मी तेव्हा तुम्हाला ते प्रॉपरली शिकवलेलं. तर बघा इथं समीर होता म्हणून आपण डज वापरलं. तुम्हाला माहित होतं की समीर साठी, ही, शी, इट साठी आपण डज वापरायचो, दिस दॅट साठी पण डज वापरायचो. बरोबर. हे तुमच्या लर्न आहे. तर बघा इथं समीर होता म्हणून डज. जेव्हा जेव्हा मला निगेटिव्ह सेंटेन्स काढावं लागेल तेव्हा मी डजची एंट्री कराल याच्यामध्ये. तर मी या ठिकाणी कसं बनवेल बघा, समीर डज नॉट गो फॉर अ वॉक. आता बघा स्टुडंट्स, मी काय केलं, या ठिकाणी जेव्हा डज वापरला म्हणजे डू वरती यस यस लागलेला आहे याच्यामध्ये, तर तेव्हा मी गो वरला यस यस काय करून टाकला, इथून काढून टाकला. एका सेंटेन्स मध्ये 2 ठिकाणी सेम चेंजेस येत नाही. एका सेंटेन्स मध्ये 2 ठिकाणी सेम चेंजेस येत नाही. म्हणजे डज आणि गोज असं होत नाही. तर पहिलं सेंटेन्स आपलं होतं समीर गोज फॉर अ वॉक. आपण दुसरं सेंटेन्स समीर नॉट गोज फॉर अ वॉक असं करू शकत नाही. त्यामध्ये आपल्याला हेल्प घ्यावी लागेल हेल्पिंग वर्बची, टू डूच्या हेल्पिंग वर्बची. आणि आपल्याला माहित आहे टू डूचे हेल्पिंग वर्ब जे होते डू आणि डज. हे डू आणि डज कसले हेल्पिंग वर्ब होते स्टुडंट्स, तर प्रेझेंट टेन्सचे हेल्पिंग वर्ब होते, हे आपल्याला माहित आहे. बरोबर. ते कसले हेल्पिंग वर्ब होते, प्रेझेंट टेन्सचे हेल्पिंग वर्ब होते. आणि आपण कोणता टेन्स बघत आहोत आता, प्रेझेंट टेन्स बघत आहोत, म्हणून त्यांचा वापर इथं आपण करणार आहोत. आता बघा नीट लक्ष द्या स्टुडंट्स. हे बघा, समीर डज नॉट गो फॉर अ वॉक म्हणजे काय, समीर वॉकला जात नाही. बघा स्टुडंट, समीर वॉकला जात नाही. आलं लक्षात. आता बघा स्टुडंट, दुसरं सेंटेन्स आपण कंप्लीट केलं. आता मला नेक्स्ट काय म्हणायचं आहे इंटरोगेटिव्ह मध्ये, समीर वॉकला जातो का. बरोबर. समीर वॉकला जातो का. तुम्ही तुम्ही समजा एखादा कोणाला तरी विचारायचं आहे तुम्हाला, तू वॉकला जातो का. बरोबर. किंवा समीर वॉकला जातो का. आता समीर वॉकला जातो का म्हणजे प्रश्नार्थी वाक्य आहे, म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये आपण इंटरोगेटिव्ह म्हणतो. मग इंटरोगेटिव्हचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, फक्त हेल्पिंग व्हर्बला आणि सब्जेक्टला काय करायचं आहे, तर एक्सचेंज करायचं आहे. बघा, डज सुरुवातीला आला आणि सब्जेक्ट काय झालेला आहे, नंतर गेलेला आहे. तर आपलं सेंटेन्स काय झालं, डज समीर गो फॉर अ वॉक.
बरोबर बघा, डस समीर गो फॉर अ वॉक. आलं लक्षात स्टुडंट तुमच्या काय सेंटेन्स झालं आपलं, डस समीर गो फॉर अ वॉक. बरोबर, डस समीर गो फॉर अ वॉक. मी काय केलं फक्त स्टुडंट्स बघा, एक्सचेंज केलं. डसला अगोदर घेतलं आणि समीरला काय केलं नंतर पाठवलं आणि माझा क्वेश्चन तयार झाला, डस समीर गो फॉर अ वॉक. बरोबर, डस समीर गो फॉर अ वॉक. आता नेहमी नेहमी हे बघा, नेहमी आपण काय विचारतो बघा, आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचं असेल कसं, यू आर गोइंग फॉर अ वॉक, असं हे सर्वांचं मला माहित आहे 90% लोक असंच विचारतात. कोणाला काही विचारायचं असेल ना, यू आर गोइंग फॉर अ वॉक. बघा, तो आता शाळेमध्ये लेक्चर अटेंड करतोय किंवा स्कूलला आलेला आहे तो व्यक्ती, आणि तुम्ही त्याला काय विचारताय त्याच्या डेली रुटीन बद्दल बोल. तुम्हाला असं विचारायचं होतं इंग्लिशमध्ये का तुम्ही वॉकला जाता का, आणि तुम्ही त्याला इंग्लिशमध्ये कसं विचारलं, यू आर गोइंग फॉर अ वॉक, यू आर गोइंग टू वॉक. हे वाक्य चुकीचं आहे. मग कसं विचारावं लागेल, बघा, जस समीर गो फॉर वॉक, समीर वॉकला जातो का, किंवा तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही वॉकला जाता का. मग तुम्ही वॉकला जाता का म्हणजे इंग्लिशमध्ये त्याच्यासाठी यू वापरावं लागेल, आणि तुम्हाला माहिती आहे यू जर असेल तर येस येस लागत नाही. मग तुम्ही कसं म्हणणार, त्या डचच्या जागी डू वापरणार. मग कसं म्हणणार, डू यू गो फॉर अ वॉक. बरोबर, डू यू गो फॉर अ वॉक. बघा, मग समोरच्याला कळेल तुम्ही माझ्या डेली रुटीन बद्दल विचारता आहे. बरोबर, तर बघा इथं कसं सेंटेन्स झालं स्टुडंट, डस समीर गो फॉर वॉक. फक्त आपण काय केलं, हेल्पिंग व्हर्बला आधी घेतलं आणि त्याला सब्जेक्टला नंतर पाठवलं. नंतरचं सेंटेन्स ऍज इट इज आहे बघा. समीर सब्जेक्ट आहे, इथं व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आहे, इथं ऑब्जेक्ट आहे. फक्त हेल्पिंग व्हर्बला काय केलं आपण या ठिकाणी सुरुवातीला घेतलं. ऍज इट इज सेंटेन्स आहे, फक्त हेल्पिंग व्हर्बला आपण काय केलं तर नंतर घेतलं. तर बघा पुन्हा एकदा रिव्हिजन बघा, समीर वॉकला जातो. बरोबर, समीर वॉकला जात नाही. समीर डज नॉट गो फॉर अ वॉक. त्यानंतर इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे बघा, की समीर वॉकला जातो का, डस समीर गो फॉर अ वॉक, समीर वॉकला जातो का. त्यानंतर आहे बघा स्टुडंट, आता त्याच निगेटिव्ह करायचं, समीर वॉकला नाही जात का. बरोबर, समीर वॉकला नाही जात का, तर मी काय करणार बघा, डज अगोदर वापरणार कारण इंटरोगेटिव्ह आहे, हेल्पिंग वर्ब अगोदर येणार. समीर सब्जेक्ट आहे, त्यानंतर बघा नॉट वापरणार, डज समीर नॉट. बरोबर, लक्षात ठेवा स्टुडंट, कधी पण सब्जेक्टच्या इमिजिएटली नंतर निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये नॉट अप्लाय करायचा. बरोबर, तर इथं काय वापरलं बघा, डस समीर नॉट गो फॉर अ वॉक. बरोबर, डस समीर नॉट गो फॉर अ वॉक. बरोबर, डस समीर नॉट गो फॉर अ वॉक. ती स्वयंपाक करत नाही का. बरोबर, बघा, ती स्वयंपाक करत नाही का, तर कसं विचारणार तुम्ही, ती साठी इंग्लिशमध्ये शी येणार. शी आला याचा अर्थ आपण तिथं लगेच त्याच्यावरती येस येस अप्लाय करणार. तर कसं म्हणणार, डस शी नॉट. बघा स्टोर हे बघा, डज शी नॉट मेक मील्स. बरोबर, ती स्वयंपाक करत नाही का, डज शी नॉट मेक मील्स किंवा डज शी नॉट मेक कुकिंग. आलं लक्षात सर, कोणताही सेंटेन्स जेव्हा घ्यायचा असेल तर त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करताना आपण काय करणार आहोत, इथं त्याला चेंज करणार आहोत आणि आपण त्याची प्रॅक्टिस खूप प्रॉपरली घेणार आहोत. अजून आपण सेंटेन्सेस बघून घेऊ बघा, तो वॉकला जात नाही का, बघा ते बघत आहोत ना आपण. तर इथं कसं होईल, डज समीर नॉट गो फॉर अ वॉक. आता बघा दुसरं काय आहे, आपण असा प्रश्न केला ज्यातून डब्ल्यू एच चा बोध होत आहे. तर कसं सेंटेन्स आहे बघा, की समीर वॉकला का जातो बरं. बघा सेंटेन्स काय आहे, समीर वॉकला का जातो. बरोबर, हे बघा, समीर वॉकला का जातो, तर काय मला इथं डब्ल्यू एच विचारायचं आहे, तर मी कसं म्हणेल बघा, व्हाय डज. आता बघा स्टुडंट, आपल्याला माहित आहे इंटरोगेटिव्ह मध्ये डज नेहमी पहिल्यांदा येतो, समीर त्याच्यानंतर येतो, त्याच्यानंतर मग मेन व्हर्ब आणि ऑब्जेक्ट येतो, हे आपल्याला माहित आहे. आता इथं फक्त काय करायचं आहे, त्याच्या आधी फक्त व्हायचा अप्लाय करायचा आहे, की समीर वॉकला का जातो. बरोबर, तर इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, व्हाय डज समीर गो फॉर अ वॉक. बरोबर, बघा, व्हाय डज समीर गो फॉर अ वॉक. बरोबर, एखाद्याच्या डेली रुटीन बद्दल तुम्ही विचारताय आणि तू का जातो बाबा, तू हे का करतो. बरोबर, तर कधी कसं विचारणार, व्हाय डज समीर गो फॉर अ वॉक. आणि त्याच्यानंतर डब्ल्यू एच फॅमिली इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह करायचं आहे, की समीर वॉकला का नाही जात. बघा, आधी होतं का जातो, नंतर आपण म्हणतो का नाही जात. तर का नाही जात तर कसं विचारणार, व्हाय डज समीर नॉट गो फॉर अ वॉक. बघा इथं काय केलं, फक्त आपण व्हाय वापरला, त्यानंतर डज वापरला, त्यानंतर समीर वापरला, त्यानंतर त्याला नॉट अप्लाय केलं आणि आपलं सेंटेन्स तयार झालं, व्हाय डज समीर नॉट गो फॉर अ वॉक. बरोबर, तर अशा पद्धतीने स्टुडंट काय केलं, आपण 6 सेंटेन्सेस बघितले, ज्या सेंटेन्सेसला आपण दररोजच्या स्पीकिंग मध्ये बोलतो. कोणत्या फॉर्म मध्ये बोलतो, त्याचा फॉर्म कसा चेंज होतो, तो मी तुम्हाला या ठिकाणी शिकवलं. पुन्हा एकदा रिव्हिजन बघा, अफर्मेटिव्हचं सेंटेन्स होतं बघा, समीर वॉकला जातो. बरोबर, काय होतं, समीर वॉकला जातो, हा ना, समीर वॉकला जातो. त्यानंतर मला म्हणायचं समीर वॉकला नाही जात, तर मी म्हटलं समीर डज नॉट गो फॉर अ वॉक. समीर डज नॉट गो फॉर अ वॉक. त्यानंतर मी इंटरोगेटिव्ह केलं बघा, डज समीर गो फॉर अ वॉक. बरं, फक्त काय केलं मी, रिप्लेस केलं हेल्पिंग वर्बला. कधी पण इंटरोगेटिव्ह जर भरायचं असेल तर हेल्पिंग वर्ब स्टार्टिंगला येतो, एवढं लक्षात ठेवा. फक्त फक्त दोघांमध्ये एक्सचेंज होतं, फक्त दोघांमध्ये रिप्लेसमेंट होतं, सब्जेक्ट मध्ये आणि हेल्पिंग वर्ब मध्ये. बाकी ऍज इट इज राहतं, वर्ब ऑब्जेक्ट त्याच्याच जागी असतं, फक्त सब्जेक्टच्या आणि हेल्पिंग वर्बची जागा चेंज होते, बाकी काही चेंज होत नाही. तर बघा इथं काय झालं, डज समीर गो फॉर अ वॉक. बघा मी एक्सचेंज केलं फक्त. नंतर मला म्हणायचं तर तो वॉकला जात नाही का, तर मी कसं म्हणणार, डज समीर नॉट गो फॉर अ वॉक.
बरोबर. त्यानंतर WH फॅमिलीचं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे बघा, की तो वॉकला का जातो? तो वॉकला का जातो? तर मी काय म्हटलं, व्हाय डज समीर गो फॉर अ वॉक? आणि तो वॉकला का जात नाही? व्हाय डज समीर नॉट गो फॉर अ वॉक? लक्षात ठेवा, हे नॉट कधी वापरायचं, हे समीरच्या किंवा सब्जेक्टच्या नंतरच वापरायचं आहे, हे लक्षात ठेवा. व्हाय डज नॉट समीर असं होत नाही. बघा, तुम्हाला हे सेंटेन्स मी जे शिकवतो ना, सेंटेन्स कोणच हे म्हणण्यासाठी, बोलण्यासाठी खूप ऑकवर्ड वाटत असतील, पण हेच सेंटेन्स काय आहे बरोबर. कारण जेव्हा जेव्हा आपण चुकीच्या गोष्टीला बरोबर शिकतो, तेव्हा ते ऐकण्यासाठी आपल्याला चुकीचं वाटतं, पण ते चुकीचं नसतं, ते बरोबर आहे. याला तुम्ही स्वतः पण काय करू शकता, तिथं बघू शकता, तुम्हाला जर कुठं चेक करायचं असेल तर. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला WH चा यूज, नंतर हेल्पिंग व्हर्बचा यूज, नंतर समीर म्हणजे सब्जेक्टचा यूज, नंतर नॉट, नंतर व्हर्ब आणि नंतर ऑब्जेक्टचा यूज करायचा आहे. सो स्टुडंट्स बघा, आता आपण फक्त पहिला सिंपल प्रेझेंट टेन्सचा पहिला पार्ट या ठिकाणी काय केलेला आहे तर बघितलेला आहे. पहिला पार्ट म्हणजे हेच मेन आहे जे आता मी शिकवलं, आणि तेच इम्पॉर्टंट आहे. आता आपण काय करूया, दुसरं एक्झाम्पल बघूया. आता बघा, दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये काय आहे स्टुडंट बघा, आय प्ले क्रिकेट. बरोबर, आय प्ले क्रिकेट. आता आय प्ले क्रिकेट म्हणजे काय, मी क्रिकेट खेळतो. बरोबर, मी क्रिकेट खेळतो. मग आता या ठिकाणी यस यस काय अप्लाय नाही झाला बरं स्टुडंट? बरोबर, प्ले वरती यस यस अप्लाय का नाही झाला? का? कारण सब्जेक्ट काय आहे, आय आहे, आणि आय तर त्यांनी लिस्टमध्ये दिलेलं नाही. लिस्टमध्ये त्यांनी फक्त काय दिलेलं आहे, ही, शी, इट आणि समीर दिलेला आहे, म्हणजे सिंग्युलर नाउन दिलेला आहे. हे असतील तरच त्याच्यावरती काय अप्लाय होणार आहे, जे आहे स्टुडंट तर येस येस अप्लाय होणार आहे, अदरवाईज नाही. आता बघा, इथं काय याचा अर्थ झाला, मी क्रिकेट खेळतो. बरोबर, बघा, मी क्रिकेट खेळतो. आता मला म्हणायचं आहे, मी क्रिकेट खेळत नाही. आता वरती बघा, समीर होता म्हणून डज वापरला. आता इथं आहे म्हणून डू वापरू आपण. तर बघा, इथं काय झालं, आय डू नॉट प्ले क्रिकेट. बरोबर स्टुडंट, काय झालं, आय डू नॉट प्ले क्रिकेट. बरोबर, मी क्रिकेट खेळत नाही. आता बघा, मी क्रिकेट खेळतो का? बघा, मला म्हणायचं मी क्रिकेट खेळतो का? डू आय प्ले क्रिकेट? बघा, डू आय प्ले क्रिकेट आपल्याला म्हणायचं आहे. बघा, मी क्रिकेट खेळतो का? मी क्रिकेट खेळत नाही का? मी क्रिकेट खेळत नाही का? डू आय नॉट प्ले? मी क्रिकेट का खेळतो? बघा, हे बघा स्टुडंट्स, मी क्रिकेट का खेळतो? व्हाय डू आय प्ले क्रिकेट? बरोबर, व्हाय डू आय प्ले क्रिकेट. आणि मी क्रिकेट का खेळत नाही? व्हाय डू आय नॉट प्ले क्रिकेट? बघा, मी क्रिकेट का खेळत नाही? व्हाय डू आय नॉट प्ले क्रिकेट? हे तुमचे आहे ना स्टुडंट्स. आता जेव्हा तुम्ही सेंटेन्स बनवणार ना, तुमच्या हळूहळू सगळं काय होणार आहे, या ठिकाणी लक्षात येणार आहे. त्याची काळजी करू नका. तर बघा स्टुडंट्स, इथं दोन्ही पण सेंटेन्स आपण बघितलेला आहे. आपण फॉर्म्युला लर्न केलेला आहे, सब्जेक्ट प्लस व्हर्ब वन प्लस ऑब्जेक्ट. येस येस कधी वापरतो ते आपण बघितलेलं आहे. सर्व सेंटेन्सेस बघितले आहे. आता आपण काय करणार, याची बोलण्याची प्रॅक्टिस करणार आहोत. मी तुम्हाला काही एक्झाम्पल विचाराल आणि तुम्ही त्याला काय करायचं आहे, ट्रान्सलेट करायचा प्रयत्न करायचा आहे. त्यापूर्वी तुम्ही 1 मिनिटाचा इथं ब्रेक घ्या पटकन. ओके, आर यू बॅक स्टुडंट्स, ऑल ऑफ यू? सर्वांनी आल्यानंतर हँड रेजच ठेवा. ओके ओके, व्हेरी गुड. सर्वजण आलेले आहेत. चला ठीक आहे. आता बघा, आता लक्ष द्या. आता या ठिकाणी जे सेंटेन्सेस मी तुम्हाला देणार आहेत ना, ते सेंटेन्सेसला आपण फक्त इथं काय करायचं, तुम्ही ट्राय करायचं आहे. बघा स्टुडंट्स, आपण सिंपल प्रेझेंट टेन्सला अजून वेळ देणार आहोत.
पण तुमचा एक सेन्स तुम्हाला आता या ठिकाणी आलेला असेल का डूचा वापर कधी होतो आणि डजचा वापर कधी होतो, येस कधी अप्लाय करतो, येस कधी अप्लाय करतो. तुम्ही खूप सारे आपल्याकडे टीचर आहेत ते जेव्हा शिकवत असतील तर ते बघत असतील का कधी कधी येस अप्लाय झालेला असतो, तर त्याचा काय रूल असतो, तर तोच रूल आता मी काय केलेला तुम्हाला या ठिकाणी शिकवलेला आहे. बरोबर. सो आता या ठिकाणी काय करणार आपण, त्याची काही प्रॅक्टिस करूया आणि त्या प्रॅक्टिस थ्रू आपल्या या ठिकाणी अजून काय होणार आहे तर क्लिअर होणार आहे. सो बघा या ठिकाणी स्टुडंट्स, आता आता बघा लक्ष द्या इथं. मी तुम्हाला अगोदर समजून सांगतो, पूर्ण समजून सांगतो या सेंटेन्सेसला, म्हणजे तुम्हाला अजून समजायला या ठिकाणी सोपं जाईल. आता स्टुडंट्स, आता बघा पहिलं सेंटेन्स काय आहे, तो दररोज सकाळी वृत्तपत्र वाचतो. बरोबर, तो दररोज सकाळी वृत्तपत्र वाचतो. पण मला काय म्हणायचं आहे, तो उशीर झाला की वृत्तपत्र वाचत नाही. उशीर झाला की वृत्तपत्र वाचत नाही. तो इंग्रजी वृत्तपत्र वाचतो का? बरोबर. हे बघा, मला नेक्स्ट सेंटेन्स मी काय केला, तो इंग्रजी वृत्तपत्र वाचतो का? तो रविवारी वृत्तपत्र वाचत नाही का? बरोबर. मला नेक्स्ट म्हणायचं बघा, तो दररोज वृत्तपत्र का वाचतो? बरोबर. आणि नंतर काय म्हणायचं आहे, तो रात्री वृत्तपत्र का वाचत नाही. आता तुमच्या लक्षात आलं तर स्टुडंट्स बघा, दोन सेन्स. पहिलं पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे. एक क्लिअर झालं. दुसरं अफर्मेटिव्ह आहे. बरोबर. त्यानंतर निगेटिव्ह आहे. त्यानंतर इंटरोगेटिव्ह आहे, इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह आहे. WH इंटरोगेटिव्ह आहे, WH इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह आहे. ओके, ॲज सिम्पल ॲज टू अंडरस्टँड. ओके, सो हे आपण अगोदरच इंट्रो पार्ट मध्ये काय केलेलं आहे तर बघितलेलं आहे. बरोबर. आता या ठिकाणी बघा, मी तुम्हाला काही लिहून पण देतो या ठिकाणी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता तुम्ही जेव्हा या सेंटेन्सेसला स्ट्रक्चरला युज करणार ना स्टुडंट, तर पहिलं स्ट्रक्चर तुम्हाला कोणतं युज करायचं आहे, सब्जेक्ट प्लस व्हर्ब 1 प्लस ऑब्जेक्टला युज करायचं आहे. पण या ठिकाणी आता तुम्हाला काय करावं लागणार आहे, यस ला पण काय करायचं आहे तर अप्लाय करायचं आहे. तर काय यस ला अप्लाय करायचं आहे, कारण या ठिकाणी सब्जेक्ट काय आहे, आता बघा तो आहे आणि तो साठी तुम्ही काय वापरणार तर ही वापरणार. बरोबर. ही वापरला याचा अर्थ ही जर वापरला तर आपण काय करतो, मेन वरती यस काय करतो तर अप्लाय करतो. ओके, हा एक फॉर्म्युला तुम्हाला काय करायचा आहे, वापरायचा आहे. नंतर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी डजचा वापर करायचा आहे आणि शेवटी तुम्हाला काय करायचं आहे तर वाय डजचा वापर करायचा आहे. बरोबर. आता एक एक करून आपण त्याला समजूया, आपण त्या गोष्टीला समजूया आपण. आता तुम्ही काय करा, सुरुवात करा तुमच्या नोटबुकमध्ये या सेंटेन्सेसला ट्रान्सलेट करायचं. जसं मी तुम्हाला इथं दिलेलं आहे ना लिहून, त्या पद्धतीने ट्रान्सलेट करायला सुरुवात करा. बघा या ठिकाणी वरती जे फॉर्म्युला दिलाय ना, त्या फॉर्म्युल्यानुसार सगळ्यात आधी सब्जेक्ट घ्या, त्यानंतर व्हर्ब घ्या, त्यानंतर ऑब्जेक्ट घ्या आणि यस प्रत्येक ठिकाणी लागणार. बरोबर. आणि बघा पहिल्या सेंटेन्स मध्ये डज वापरायचा नाहीये, फक्त बाकीच्या खालच्या पूर्ण 5 सेंटेन्स मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, डज वापरायचा आहे. एक पहिलं एक्झाम्पल तुम्हाला करून दाखवतो स्टुडंट. आता नीट ऐका, ते एक्झाम्पल नीट ऐका तुम्ही. बरोबर. एक्झाम्पल नीट ऐका, ज्या स्टुडंटचे हँड अप आहे त्यांनी खाली करा. आता बघा, तो दररोज सकाळी वृत्तपत्र तो दररोज सकाळी वृत्तपत्र वाचतो, असं माझं पहिलं वाक्य आहे. का वाचतो, कारण त्याचं ते काय आहे स्टुडंट, बोला सर्वांनी बोला, काय आहे त्याचं, काय ते त्याचं ते डेली रुटीन आहे. व्हेरी गुड. बघा, व्हेरी गुड. तुमच्या लगेच लक्षात आला पाहिजे, सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय सांगतो आपण, आपलं डेली रुटीन सांगतो. ओके, आपल्या फॅक्ट सांगतो, आपलं जनरल ट्रूथ सांगतो. तो दररोज सकाळी वृत्तपत्र वाचतो. तो आता वाचत नाहीये, तो आता वाचत नाहीये. बरोबर. तो आता वाचत नाही, पण त्याचं ते काय आहे, डेली रुटीन आहे. आता तो करत नाहीये, पण आपण त्याचं डेली रुटीन सांगतोय का तो दररोज सकाळी वृत्तपत्र वाचतो. आता या सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट काय आहे स्टुडंट तर तो आहे. तर इंग्लिश मध्ये मी काय वापरणार, तो साठी ही वापरणार. बरोबर. काय वापरणार स्टुडंट, ही. सगळ्यात प्रथम ही वापरणार. त्यानंतर यामध्ये व्हर्ब काय आहे स्टुडंट, व्हर्ब आहे बघा, वाचतो, रीड करतो ना. बरोबर ना, वाचतो, वाचतो म्हणजे रीड करतो. मग मी काय आणलं इथं स्टुडंट, रीड. बरोबर आहे बघा, रीड. बरोबर, रीड, ही रीड. काय वाचतो तो स्टुडंट, न्यूजपेपर वाचतो ना, न्यूजपेपर वाचतो. बघा, ही रीड्स अ न्यूजपेपर. बघा, जनरल सेंटेन्स आहे म्हणून वापरणार आपण. ही रीड्स अ न्यूज पेपर. बघा, ही रीड्स अ न्यूज पेपर. आणि कधी वाचतो तो, सकाळी वाचतो. ओके, सकाळी वाचतो. तर मी कसं म्हणणार इथं, ही रीड्स अ न्यूज पेपर इन द मॉर्निंग. बघा, इन द मॉर्निंग. बरोबर. हे बघा, इन द मॉर्निंग. तर माझं सेंटेन्स झालं बघा, तो दररोज सकाळी वृत्तपत्र वाचतो. तर मी काय केलं बघा, सगळ्यात आधी सब्जेक्ट घेतला, ही सब्जेक्ट आहे. रीड्स याच्यामध्ये व्हर्ब आहे, व्हर्बचा फर्स्ट फॉर्म घेतला,